मन की बात करणारे मोदी एक्स्ट्रीम फाईल समोर आल्यानंतर या विषयावरती काही बोलत का नाहीत? नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरती RSSने बसवलेले असून ते सुद्धा या विषयावरती मौन पाळून आहेत. RSSने भूमिका घेऊन नरेंद्र मोदी यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने RSSच्या मुख्यालयावरती शहीद दिन म्हणजेच 23 मार्च रोजी भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ता उत्कर्ष रुपवते यांनी मांडले आहे. बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा. जय भीम मित्रांनो, 2 मार्च रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस बाहेर आपण एक भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. त्याचं नेतृत्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा सुद्धा दिला होता. एप्स्टीन फाईल्स मध्ये मोदीजींचं नाव आल्यामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ माजली आहे. जनता हे जाणू इच्छिते, प्रश्न विचारत आहे की नेमकं ते नाव कशामुळे आलं, काय कनेक्शन मोदीजींचं आणि एप्स्टीनचं होतं, जे ईमेल सापडलेले आहेत त्याचा नेमका अर्थ काय. पण नेहमीच फक्त मन की बात करणारे मोदीजी हे जन की बात अजूनही समजून घेत नाहीत आणि त्यावर उत्तर तर मुळीच देत नाहीत. पण ज्या RSSनी भाजप आणि मोदीजींना सत्तेमध्ये बसवलंय ते देखील या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीयेत. खरं तर ज्या मोदीजींचं नाव अशा एका फाईल्समध्ये आलेलं आहे त्याच्याबद्दल RSSनी बोलणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावर खरं तर काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्यांना खुर्चीतून खाली काढणं गरजेचं आहे. पण अजूनही त्यांच्याकडून चकार शब्द आलेला नाही आणि म्हणूनच RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच लोकांनी ह्यावर बोललं पाहिजे, प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि मोदीजींना त्यांच्या राजकीय खुर्चीतून बाहेर काढलं पाहिजे हा आग्रह धरून आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर म्हणजेच नागपूर येथील रेशीम बागेवरती मोर्चा काढत आहोत. या मोर्चाचं नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अनेक डावे पक्ष सहभागी होणार आहेत. 23 मार्च या दिवशी नागपूरला आपण सगळे जमणार आहोत. आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि RSSला बोलायला भाग पाडावं हीच विनंती करते. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.